काय झालं माधुरीची आई, कशाला बोलवली? अहो मी काय म्हणते, काय म्हणते तर बोल ना. आपण आता उद्या चाललोच साक्षगंधाची खरेदी करायला. आता शांतताईला सांगू का, त्या येतील तर बरं होईल. काऊन तर शांताबाईला काऊन? तू आहेस, अजून माधुरी आहे, अजून इनबाई आहे. बापरे, येईन बाई. आता का म्हणू? माधुरीची सासू म्हणलं असतं तर तशी बोलली असती तू. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. काय अजून हसत आहे? नाही 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 हसत. मी काय म्हणते, आम्ही तर आहोत, पण ते त्यांच्या नंदव्याची दुकान आहे ना, चांगली मोठी कपड्याची दुकान आहे. तर म्हणलं त्या दुकानात जाऊन त्या शांतताई राहतील तर थोडासा कसा भावटा होईल. अशी म्हणत आहे का? आता तर त्यांच्या रब्बीच्या परा सुरू आहे. झाला नाही का, तर 2 दिवसाचाच तर आहे म्हणत होते ना. बाकी तर सगळा मक्का लावला आहे त्यांनी. आता झाला की नाही झाला तर माहित नाही. जाऊन बघू का, विचारतो. येतील तर ठीक, नाही तर ठीक. जाऊन बघ बाबा. बाई माधुरी, मी शांता काकूच्या घरून येत आहे. आई काय झालं? काय नाही, थोडी थकली बापा. आई बनवू का, चहा बनवून देऊ? बनवते का? बनव बापा. मग चहाची तर आवश्यकताच होती आता. शांतताई, ओ शांतताई, या या सरपंच बाई या. अरे वा, मस्त आराम आहे वाटते सुरू. नाही बापा, आताच वावरातून आली, थकल्यासारखा वाटत आहे म्हणून बसली इथं. असा का? झालं का मग परा लावून? हो झाला झाला. आता 8 बाया होता म्हणून 2 दिवसात झाला, नाही तर नाही झाला असता. अरे सरपंच ताई, आपल्याला ना कमेंट्स मध्ये विचारला होता की परा म्हणजे काय, त्यांना समजलं नाही परा म्हणजे. असा का? बरोबर आहे ना, त्यांच्याकडे धानाची फसल वगैरे होत नसेल. सांगून द्या ना तर मग परा म्हणजे काय होते तर. बघा एवढा तर माहित आहे ना, धान म्हणजेच तांदूळ. तांदूळ म्हणजेच आपण जो भात खातो तो. त्या धानाला वावरामध्ये ठोकतात आणि मग एका महिन्यामध्ये तो रोप तयार होतो लावण्यासाठी. मग बांध्यामध्ये ते वावरामध्ये तो रोप काढून लावतो, त्याला परा म्हणतात. कोणी कोणी याला परा लावणे म्हणतात, कोणी रोहना म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी भाषा राहते. बरं, तर आता परा म्हणजे काय मी समजावून सांगितली. आता याच्यानंतरचा व्हिडिओ बघा तुम्ही. काय म्हणत होत्या सरपंचीनताई, बोला ना. जाना सोनू, पटकन बनव चहा. हो हो ठीक आहे. नाही आता चहा राहू द्या ना ताई. आताच बनवली होती मी थोड्या वेळाच्या आधी घरी चहा. नाही नाही, तसा तो चहाच बनवायला जात होता. मला थकल्यासारखा वाटते की नाही, तर बनवू का म्हणते, तर बनव म्हटली. चहा पेन तर बरा वाटेल म्हटली. हा आता रब्बीचा परा ना मोठा करते थंडीमध्ये. हो बरोबर आहे. झाली का मग साक्षगंधाची खरेदी वगैरे झाली? कपडे बिपडे झाले घेऊन? नाही ना बापा शांताताई, व्हायचीच आहे, त्याच्यासाठीच तर आली होती तुमच्याकडे. हा सांगा ना तर मग. मी म्हणते उद्या यावं लागते तुम्हाला. कुठे यावं लागते बाबा उद्या? खरेदी करायची आहेत ना कपडे बिपडे, म्हणून म्हटलं चला उद्या सोबत आमच्या. आपल्याला कशाला जावं लागते बायांना? आता नवरदेवासाठी घेतील साक्षगंधचा एक ड्रेस. ओ शांताताई, आपल्या माधुरीला पण बोलवलं आहेत ना कपडे घ्यायसाठी. असं का? म्हणजे माधुरीला पण बोलवलं नाही? हो, आता आम्ही फोन केला होता तुम्ही येऊन जा म्हणून कपडे घ्यायचे आहेत तर ते पण म्हणायला बसले की येतो आणि माधुरीला पण तुम्ही घेऊन या सोबत, ते आपल्या पसंतीनं साडी घेईल. चांगला आहे ना मग, चांगला आहे, मस्त आहे. हो तर म्हणूनच म्हणते तुम्ही पण चला सोबत. ते राधाताईकडले भाऊ त्यांची दुकान आहे ना, कपड्याची दुकान, जाऊ म्हणत होतो तिथं. हो तर जा ना, तुम्हालाही तर ओळखतात. नाही येईन तरी काही हरकत नाही, ते ओळखतात तुम्हालाही. अरे काय झालं, कोण ओळखतात? ओ सरपंचीन ताई म्हणत आहेत की उद्या कपडे घ्यायसाठी चाललो, तर चला म्हणत आहेत. आता वहिनी त्याला म्हणतात तर जा ना तर मग. तसाही आता परा तर झाला, उद्या काही आहे नाही परा वगैरे गाळायचा. बघा शांतताई, आता शांताराम भाऊनी पण परमिशन दिला, आता यावंच लागते तुम्हाला. हो बापा, आता यांनी म्हणलं जा तर ठीक आहे, येतो. बापा ह्या सोनूचा चहा व्हायचाच आहे का? सोनू, ए सोनू, चहा झाला की नाही? वेळ असेल ना ताई, मी जाते आता. का माहित नाही, जाते जाते करता. आहे ना माधुरी, माधुरी तर मस्त स्वयंपाक करून ठेवत असेल. हो हो, करते वगैरे स्वयंपाक. मग झाला ना, कशाचं टेन्शन आहे. आयता स्वयंपाकही राहते. आता वावरातून आलो मी तरी मला करावंच लागेल. हात दुखत ना पाय दुखत, पण करावं तर लागेलच. करा ना तुम्ही पण, विशालचं लग्न करा, मग मस्त सुनबाई येईल तर मिळेल तुम्हाला पण आयता स्वयंपाक. हो. अरे सोनू, येऊ का मी? नाही नाही मम्मी, आलो आलो. छानच आहो चहा, आणतो. हो बसा ना तुम्ही चहा नाही घ्या का? हो हो घेतो ना. अरे महेंद्र बेटा,
दिसत तर नाही आहेत, कोणाकडे आहेत तर. बावनकर चौकमध्येच तर म्हणलं, आता हाच तर बावनकर चौक आहे. अरे तर बाबा मोबाईल आहे ना तुझ्याजवळ, फोन करून पाय ना. हो हो, आता फोनच करावा लागेल. म्हणूनच तर म्हणत होती जी तुम्हाला की मी नाही येत म्हणून. का नाही येत म्हणून? आता आपणच सांगितला त्यांना सुनबाईला घेऊन या सोबत म्हणून, हा? आणि तू नाही आली असती तर का म्हटलं असतं त्यांनी? आम्हाला तर बोलवला, दोघे मायले केला, आणि आता आल्याच नाही बापा बाई. तुम्हाला मोठा आहे म्हणलं मी तिकडेच साडी घेऊन टाकू, तुम्ही ना ऐका नाही दोघेही बापले का. आता महेंद्र आला असता इकडे कपडे घ्यायसाठी, आपण आपल्या पसंतीची 1000-2000ची साडी घेऊन टाकला असता. का आई तू पण? अरे तुला माहित नाही बाबा, आता ते पोरगी 5000ची निवडते साडी का 4000ची निवडते, मग तिथं का हो ना नाही नाही म्हणू शकत. आणि रेखा, आपला महेंद्र इथं कपडे घेणार आहे ना, मग त्याचे 5-6 हजारचे कपडे झाले तर मग का तू म्हणशील का त्याला, का बेटा एवढा महाग नको घेऊ, 2-3 हजाराचा घेऊ ना. हो मी कशाला म्हणेन तर, त्यानं आपल्या इच्छेनं घ्यावा. 4000चा घेऊ का 6000चा घ्यावा. मग आता कशी बोलली? अहो तसा नाही, मुलांना बोलवतात कपडे घ्यायसाठी, मुलीला कुठं बोलवतात. तुम्ही ना नवीन नवीन चालीरीती काढता. राहू दे, तू आपल्या जमान्यामध्येच राहू दे. आता तसा काही राहिला नाही. मुलगा मुलगी दोघांनाही एकत्रच बोलवतात आणि कपडे घेतात. आणि तुलाही सांगतो, आपली सोच बदलतो. लाव ना बाबा महेंद्र, फोन लाव ना. का ऐकतेस? आपल्या आईच्या गोष्टी तर माहित नाही, माहित आहे ना तुझी आई कशी आहे तर. हॅलो हॅलो. हा हॅलो, बोला जावई बापू. किती वेळ आहे तुम्हाला? जी मामाजी, आम्ही तर येऊन गेलो इथं. तुम्ही याचेच आहात का? नाही ना, आम्ही पण आलो. झालं आता 15 मिनिट इथं आलो तर. असं का? मग कोणाकडे आहात? हे इकडे एक मोठी दुकान आहे ना, रॉयल म्हणून, तिथं आहोत. रोडवरच आहे दुकान. आणि तुम्ही कोणाकडे आहात? आम्हाला तुम्ही बावनकर चौकमध्ये यायला सांगितलं होतं ना? हो आले का बावनकर चौकमध्ये? हो ना, आलो ना. नेमकं म्हणजे काय आहे दुकान? तुमच्या समोर दुकान वगैरे असेल ना कशाचे तरी? इथं दुकान आता हे मामाजी, अंबिका मिष्टान भंडार आहे. असं तिच्या समोर आहात का तुम्ही? हो, त्या दुकानासमोर आहोत आम्ही उभे. एक काम करा, एका दुकानाच्या मागे या तुम्ही. मागे म्हणजे कोणाकडे मामाजी? थांबा तिथंच थांबा, मीच येतो. हो लवकर या. येत आहेत का? हो, इथं जवळपासच आहो म्हणत आहेत, येऊन राहिली इकडेच. बघ महेंद्र, बरोबर हिशोबानं घेशील ना कपडे लत्ते जुत्ते वगैरे? अहो काय हिशोबानं घेशील म्हणता, त्याला सांगता. घेऊ द्या ना त्याला आपल्या मतानं घेशील बेटा. चांगले महागवाले घेशील, सस्ते सुस्ते नको. अरे आले भाऊ. ह्या दुकानाच्या मागच्या साईडलाच आहो आम्ही. असं का? नमस्ते जी मामाजी. नमस्ते जावई बापू. नमस्ते जी भाऊ. हो जी, रामजी. बाई वगैरे आल्या ना तुमच्या इथल्या? हो आल्या ना. चला मग. मी का म्हणतो भाऊ, इथं आहेत का मग चांगले दुकान आहेत का? हो ना जी भाऊ, चांगले दुकान आहेत इथं. आणि एक तर अशी दुकान आहे का सांगू नाही, त्या एकाच दुकानामध्ये सगळा माल मिळते. सगळा म्हणजे कोणता? सगळा चप्पल पासून तर हँडबॅग पर्यंत सगळं कपडे बिपडे सगळं बायांचे, माणसांचे, लहान मुलांचे, काही सांगत नको, सगळंच मिळते. एका दुकानामध्ये गेला की दुसऱ्या दुकानामध्ये जायची गरजच नाही. असं का? अरे वा, मग चांगलं आहे. हो, क्वालिटी मस्त आहे, सगळं व्यवस्थित आहे. चला ना तर मामाजी, चला लवकर. हो चला. जी सरपंच भाऊ, मयूर नाही आला का? नाही, येणार होता पण काही जमला नाही. आता काल परवा तर ते ऊस न्यासाठी आले नाही आणि आज आले. आता तिथेही राहायचा होता. म्हणलं मयूरला तुझ्या, मी थांबतो म्हटलं. नाही म्हणाला, पप्पाजी तुम्ही जा, मी थांबतो म्हणाला. मला माहीतच नव्हतं शांताताई तुम्ही येणार आहात म्हणून. ह्या सरपंच ताई आल्या घरी, चला म्हणतात शांताबाई कपडे घ्यायचे आहेत तर चला म्हणतात. तर आता आमचा परा वगैरे झाला कालच लावून, म्हटलं ठीक आहे येते. बरं केलं ना आल्या तर. बोला ना बापा, कोणाला काय पाहिजे तर सांगा. कपडे पाहिजेत कपडे. हो तर काकू, कपडे पाहिजेत तर साडी पाहिजे, सलवार सूट पाहिजे की लाचा पाहिजे की पॅन्ट शर्ट पाहिजे की वायल पाहिजे? अरे नाही, साडी पाहिजे साडी. तू तर एवढे सारे सांगितली बापा. असं साडी कोणासाठी पाहिजे मग? त्या माझ्या मुलीसाठी पाहिजे. ह्या ताईसाठी पाहिजे का? हो हिच्यासाठीच पाहिजे, कार्यक्रम आहे, साक्षगंधाची साडी पाहिजे. असा ह्या ताईचं लग्न जमलं नाही आणि हे भाऊ नवरदेव आहेत का? हो जावई आहेत ते. छान जोडी आहे, मस्त. वा
धन्यवाद मॅडम. दाखवा मॅडम, छान साडी दाखवा, मस्त सिल्कमध्ये दाखवा. हो हो दाखवते ना. माधुरीजी, दुकान तर छान आहे नाही? हो खूप मोठी दुकान आहे, आताच बनलेली आहे, नवीन नवीन आहे. हा बघा, छान येलो कलर आहे, मस्त उठून दिसेल तुमच्यावर. रेखाताई, शांतताई, या ना समोर, समोर येऊन बघा ना. नाही ना, दिसते ना इथूनच, राहू द्या. तसं इंदूताई, माझ्या मुलाला साडीची पारख खूप आहे माझ्यापेक्षा. माझ्यासाठी पण माझ्या मुलगा साडी आणून देतो. असं का? काय म्हणता? चांगलं आहे, मग चांगलं आहे. करू द्या, त्यांनाच पसंत करू द्या, आपण बघू. हो हो. काय म्हणता, कशी वाटते ही साडी? नाही नाही, तेवढी खास नाही वाटत. अहो बाई, पिवळी साडी तर हळदीमध्ये घालतात ना, साक्षगंध आहे ना, साक्षगंधमध्ये जे घालतात ते दाखव ना बाई. गुलाबी कलरच्या, लाल कलरच्या अशा दाखव. हां, मामीजी बरोबर म्हणत आहेत मॅडम, गुलाबी कलरची दाखवा. हो हो दाखवतो. हे छान वाटली की नाही तर म्हटलं दाखवून देते तुम्हाला. तशा किती पाहिजेत साड्या तुम्हाला? एकच साडी पाहिजे बाई, एकच. आता साक्षगंधाला एकच साडी लागते ना बाई. नाही नाही, कोणी 2 साड्या नेतात की नाही म्हणून विचारली. नाही नाही, आमच्यामध्ये एकच लागते साडी. बरं बरं, दाखवतो. हां, ही बघा, छान मस्त लाल कलरची साडी, काठ एकदम छोटासा, पूर्ण साडी प्रिंटेड आहे, साडीभर भरी वर्क आहे. हो आहे वगैरे छान, पण जास्तच बजबज नाही वाटत का? काय म्हणता महेंद्रजी? हो हो, जास्तच बजबज आहे. बघू, अजून दाखवा म्हणू यांना. अजून दाखवा मॅडम, अजून दाखवा. का बरं, ही आवडली नाही का? नाही, तसा काही नाही, आवडली. हिला साईडला ठेवा, अजून दाखवा 1-2. हां बरं, दाखवते. बघा सर, बघा, हा पिंक कलर आहे आणि एक नंबर दिसते घातल्यावर. आणि यांना तर अशी शोभून दिसेल, काही सांगाच नको. काय म्हणता माधुरीजी, छान वाटते हा कलर? हो छान वाटते. तुम्हाला आहे का पसंत? हो ना, मला तर पसंत आहे. तुम्ही सांगा आपली पसंत. नाही, मला पण छान वाटला. आई काय म्हणते, हा कलर कसा आहे? साडी सांग ना, कशी आहे? चांगली आहे माधुरी, मला तर दाखवला तेव्हाच आवडली, पण मी आता चुपचाप होते. मी म्हटलं आता तुम्ही दोघे जण का म्हणता ना, का नाही, तुम्हाला आवडते की नाही आवडत? हे बाई माधुरी, हाच कलर घे, छान आहे. हो चांगली दिसते, मस्त आहे. घेऊन टाक बाई माधुरी, हाच घेऊन टाक कलर. ताई, किंमत किती आहे, किंमत? थांब ना बाबा, तू किंमत कशाला विचारते? का झाला तर विचारली तर. ही ना 3000 येईल. चालेल ना, की जास्त किमतीची दाखव? आता आली ना पसंत, हे राहू दे ना बाई, राहू दे, हे आली ना पसंत. काय म्हणता माधुरीजी, अजून जास्त 4000 घ्यायची आहे का? नाही, हे छान आहे ना, राहू द्या, हेच राहू द्या. ठीक आहे ना, मग हेच घ्यायचे आहे ना? हो. अजून का पाहिजे मग? सरांसाठी कपडे वगैरे पाहिजेत असतील ना साक्षगंधाचे? हो ना, हो पोरी, हो. इथं आमच्या दुकानामध्येच मिळतात, वरच्या फ्लोअरवर आहेत. चला, मीच घेऊन जातो तुम्हाला. हे साडी देऊन देतो काउंटरवर. ते टोकन आणली का सोबत, टोकन? हो दिला आहेत ना, हे आहे माझ्याजवळ. नंबर सांगा, त्याचा नंबर सांगा किती आहे ते, आणि तुमच्या जवळच राहू द्या ते. नंबर ना 9 आहे, 9. बरं. अजून लेडीज पर्स वगैरे आहेत छान, जुते, शँडली, सगळंच आहे आमच्या दुकानामध्ये. हो ना, सगळंच घ्यायचं आहे. जुते पण घ्यायचे आहेत, माधुरीजीसाठी सँडल घ्यायचे आहेत, हँडबॅग घ्यायची आहे, सगळंच घ्यायचं आहे. बरं, तर चला मग माझ्यासोबत. 4-5 जोडी जुते पाहून झाले बाबा यांचे. कधी पसंत करतात तर माहित नाही आवडले का तुला? हो ना बाबूजी, काही समजून नाही राहिला. कपडे पटकन घेऊन झाले, पण हे जुते घ्यायला मोठी वेळ लागत आहे. आता ते आधी पसंत आले होते जुते, तर पायात नव्हते येत, आणि जे पायात येत आहेत ते आवडत नाही आहेत. पाय आता ते दुसरे आणायला गेला आहे ना, बघ तिथून आवडला तर ठीक, नाही तर मग दुसऱ्या दुकानात जाऊन बघावं लागेल. अजी जावई बापू, मी का म्हणतो, दुकानात जेवढा माल तुम्हाला मिळेल ना, इथं एकही दुकानात नाही मिळणार. हो, तो तर माल चांगलाच आहे म्हणा, तर म्हणून म्हणतो आता दाखवत आहेत ना. तर तुमच्या पायाच्या साईजही मोजकेच जुते राहतात म्हणतात. मला तर लागते म्हणा, मोठा साईज लागते, पण आता तुम्हाला एवढा मोठा साईज लागेल असं वाटला नव्हता. हो 10 नंबरचा साईज लागते मामाजी मला. हाच प्रॉब्लेम राहते, मिळतच नाही चांगलं. जे आपल्याला आवडतात ना ते जुते मिळतच नाही. आता ऑनलाईन बोलावलो असतो तर काही वेळ आहे नाही, आता बघतो, इथूनच बघतो. हो बघा. त्या माधुरी वगैरेच्या सँडल वगैरे घेऊन झाल्या का तर माहित नाही. बरा झाला ना, ते लेडीज लोक तिकडे सँडल वगैरे पाहायला गेले तर ना, आपण इकडे आलो तर कसा वेळ वाचला आता एवढा आपला. हो त्यांच्याही होतात चपला सँडली घेऊन, आणि आपले पण होतात इकडे जुते वगैरे पसंत करून. आणत आहेत. चला, आता झाला ना, सँडली वगैरे घेऊन झाल्या.
माझ्या तर सँडली वगैरे झाल्या घेऊन, पण हे कुठे राहिले बाकीचे? याचेच आहेत ना पप्पाजी वगैरे? हो ना बाबा, ते पण जुत्ते घ्यायसाठी गेले होते ना, त्यांचे जुत्ते घेऊन व्हायचेच आहेत का तर का माहित. आता कोणाकडे पाहायचं बाबा त्यांना, कोणाकडे आहे जुत्त्याची दुकान तर आपल्याला माहिती नाहीये. ते मुलगी होती ना, ते मुलगी कुठं गेली? तिलाच विचारून तेच घेऊन जाईल तिकडे. तर तिकडे काउंटरकडे गेली, चप्पल वगैरे नेलं ना तिकडे तिनं. अरे हो, येईल ना ते इकडेच येईल, मग तिलाच म्हणून आले ते महेंद्रजी आले. झालं काही सगळं घेऊन झाला? हो हो, माधुरीची झाली चप्पल वगैरे घेऊन. तुझे जुते घेऊन झाले की नाही झाले? खूप वेळ लागला ना. झाले नाही, बुट घेऊन झाले. कसे घेतले मग चपला दाखवा. ते पोरगी तिकडे काउंटरकडे घेऊन गेली ना, मग पाहून घेशील. चला मग आता काउंटरकडेच चला. सगळं तर सामान झालं, पण एक सामान राहिला ना बाबा अजून. कोणतं सामान राहिलं आहे? ते पर्स नाही घेऊन झाली ना, पोरी पकडतात ना पर्स, ते घ्यावं लागेल ना. हो ना शांताबाई, पर्स नाही झाले घेऊन. हो हो पहा, लक्षातच नव्हता. हो पर्स तर घ्यावं लागेल. आता पप्पाजी वगैरे तर तिकडे काउंटरकडेच गेले. इथंच पर्सची दुकानही आहे म्हणत होते. एक काम करा, तू ना माधुरी चालले जा पर्सच्या दुकानामध्ये, तिच्या आवडीची घेऊन या, आणि आम्ही सगळे जातो तिकडे काउंटरकडे. हो हो ठीक आहे. नाही मी आणि माधुरीजी जातो.